एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती, विवाहित होती, लग्न झालेलं होतं, नवरा होता, अगदी सगळं काही सुखाचं चालू होतं। पण मात्र एक दिवस त्या घरामध्ये तिच्या नवऱ्याचा मित्र येतो आणि मित्र आल्यानंतर या दोघांची ओळख होते। आता ओळख झाल्यानंतर ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं, कारण की नवऱ्याचा मित्रच आहे म्हणून आता मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असतो असं सुद्धा काही जण म्हणतात, म्हणून त्या या मित्राच्या घरी जाणं येणं जरा मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं। मग असं बरेच दिवस चाललं आणि एक दिवस तो जो मित्र आहे तोच त्याच्या मित्राच्या बायकोला घेऊन लॉजवर गेला आणि त्यानं अनेक वेळा त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं आणि एक दिवस घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। आता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईमधील कल्याणमध्ये राहणारी एक विवाहित महिला होती, तिचा एक नवरा होता आणि तिच्या नवऱ्याचा मित्र त्या महिलेच्या घरी जरा जाणं येणं मोठ्या प्रमाणात असायचं। आता नवरा कधी कामाला जायचा त्यावेळी मित्र घरी यायचा, बोलायचा, हे करायचा, चांगली ओळख झालेली होती आणि असं बरेच दिवस चाललेलं होतं। पण मात्र त्याच्यानंतर काही दिवस, काही वर्ष उलटून गेले। त्यानंतर मात्र या बातमीमध्ये जे सांगितलेलं आहे त्या बातमीमध्ये ती जी विवाहित महिला आहे तिच्या नवऱ्याचा जो काही संदर्भ आहे तो सविस्तरपणे सांगितलेला नाही की तो नेमका कुठं आहे, काय आहे की नाही, घटस्फोटित आहे, विधवा आहे, याबद्दल सविस्तर सांगितले नाही। पण ती विवाहित महिला आहे आणि तिचा जो प्रियकर आहे तो तिच्या नवऱ्याचा मित्र आहे असंच बातमीमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे। मग आता त्या नवऱ्याच्या मित्राची ओळख झाली, त्याचं नाव होतं शुभम। त्या शुभम नावाच्या मित्रानं त्याच्याच मित्राची बायको पटवलेली होती आणि तिला अगदी विश्वासात सुद्धा घेतलेलं होतं। मग विश्वासात घेतल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करतो असे आश्वासन तिला दिलेलं होतं, तुझा सुखात सांभाळतो, असं करतो तसं करतो, वेगवेगळे आश्वासनं त्या विवाहित महिलेला दिले होते आणि तिला घेऊन तो अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर सुद्धा गेलेला होता। आता तिला सुद्धा वाटलं चला हे आपल्यासोबत लग्न करणार आहे, सुखाचा संसार सुरू होणार आहे। आता अगोदरच एक लग्न झालेलं होतं पण पहिल्या नवऱ्याच्या बाबतीत सविस्तर काही बातमीमध्ये न दिलेल्यामुळं आपण त्यामध्ये सविस्तर म्हणजे ते स्पष्ट गोष्ट सांगू शकत नाही। मग त्यानंतर ती महिला त्या प्रियकरासोबत लॉजवर अनेक वेळा गेली आणि अनेक वेळा गेल्यानंतर तिनं आता त्या आरोपीच्या मागं लग्नाचा तकादाच लावला की लग्न कधी करणार। जेव्हा लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला तेव्हा तो प्रियकर चिडला आणि तिला म्हणला की लग्नाचा विषय माझ्यासमोर काढू नको आणि लग्नाचा जर तू विषय काढला तर मी जीवाचं बरं वाईट करेल अशी उलट धमकी त्याच महिलेला दिली। आता उलट धमकी दिल्यानंतर त्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली, तिला एक मोठा धक्का बसला, कारण की या अगोदर सुद्धा लग्नाचा विषय काढल्यावर त्यानं अनेक वेळा टाळाटाळ केली होती, तिच्यासोबत लग्न न करण्याचाच निर्णय त्यानं घेतला होता, पण स्पष्टपणे त्यानं बोलून दाखवलेलं नव्हतं। अखेर त्या महिलेला त्यानं स्पष्टपणे बोलून दाखवलं, जीवाचं बरं वाईट करण्याची धमकी दिली आणि मग त्या महिलेनं लगेचच जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी प्रियकर आहे, नवऱ्याचा मित्र आहे, त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। आता तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि तो जो संशयित आरोपी आहे शुभम नावाचा त्याचा मात्र पोलीस तपास करत आहेत आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा करणार आहेत। बघा आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ही वर्तमानपत्रामध्ये, वेबसाईटमध्ये छापून आलेली आहे आणि त्या आधारेच आपण ही संपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे। कमेंटमध्ये बातमीची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही सविस्तर वाचू शकता, नाहीतर तुम्हाला वाटेल ना असं सांगतात तसं सांगतात, त्यामुळं तुम्हाला ती बातमीची लिंक कमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे। पण मात्र या प्रकरणामध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे, काय आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं आहे, कशामुळं घडलं आहे। आता ज्या पद्धतीनं त्या महिलेला त्या प्रियकरांना लग्नाचं आश्वासन दिलं होतं, आता ती विवाहित महिला होती, तिचं लग्न झालेलं होतं, त्यामुळं त्यानं तिला आश्वासन देणं, तिच्यासोबत नको ते कृत्य करणं हे सुद्धा कायद्यानं गुन्हा होतं। पण मात्र तरीसुद्धा हिला सुद्धा सगळ्या गोष्टीची जाणीव असून आधी लग्न कर मग सगळं कर अशा जर गोष्टीची आत ठेवली असती तर कदाचित असं सगळं घडलं नसतं। म्हणून या संपूर्ण प्रकरणावर
तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडते तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.